Hello friends, today we are going to learn next paragraph of the lesson, the boy who broke the bank. So look at the page number 51, second last paragraph. म्हणजे खालून दुसरा पॅराग्राफ बघा पान नंबर 21 वरती. तर लास्ट पिरियड वी हॅव सीन द थर्ड पॅराग्राफ ऑफ पेज नंबर 51. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला पाठ्यक्रमाच्या तासाला पान नंबर 51 वरती वरून तिसरा पॅराग्राफ पाहिला होता. काय बघा पुन्हा एकदा पाहू आपण, तो वाचतो मी फक्त. सेकंड पॅराग्राफ. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली द फॉरेस्ट फायर फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप circulated among the customers and had then spread with them in a various direction to the better seller, the tailor, the fruit vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. तर आपण असं पाहिलं की ही बातमी जी आहे पिंपळनगर बँक, पिंपळनगरची जी बँक आहे राम गोविंद सेठ यांची, ही बँक थोडक्यात बुडण्याच्या म्हणजे थोडक्यात ते उद्ध्वस्त होण्याच्या, कोलॅप्स होण्याच्या म्हणजे दिवाळखोरमध्ये निघण्याच्या कंडिशनमध्ये परिस्थितीमध्ये आहे. आणि ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की पानवाला असेल, शिल्पी असेल किंवा रस्त्यावरती विकणारे जे विक्रेते असतील, ज्यांचा जो फळे भाजीपाला गोळ्या बिस्किट वगैरे जे थोडक्यात छोटे विक्रेते असतील, सराफ दुकानदार असेल, एवढेच नाही तर रस्त्यावरती बसलेला जो भिकारी आहे त्याच्यापर्यंत ही बातमी पिंपळनगर बँकेची बँक दिवाळखोरीत निघालेली आहे, ही बातमी सगळीकडे पसरली. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्याचा पुढचा वरून तिसरा पॅराग्राफ म्हणजेच खालून दुसरा पॅराग्राफ. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग. ही हॅड बीन स्क्वॉटिंग on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk, but now on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at to speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in a savings. बघा, old Ganpat, who was a Ganpat was a old beggar. बघा, गणपत कोण होता तर गणपत एक वयस्कर भिकारी, वृद्ध असा भिकारी होता. He had a crooked leg. Crooked म्हणजे not straight. Crooked not straight. Not straight म्हणजे सरळ नसतं, वक्र. काय म्हणजे वक्र. वक्र. त्याचा पाय कसा होता म्हणजे वक्र लेग. त्याचा पाय वक्र म्हणजे थोडा वाकलेला होता. ही हॅड सरळ नव्हता. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स. स्क्वॉटिंगचं बघा इथं जो दिलेला शब्द क्रुकड त्याच्याच खाली आहे बघा. स्क्वॉटिंग म्हणजे ऑक्युपाईंग म्हणजे पाय दुमडून बसणे. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स. कित्येक वर्ष तो त्याचा पाय दुमडून त्या ठिकाणी फुटपाथवरती त्या ठिकाणी बसत असत. काय करत? ही सॅट ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आर्मचा अर्थ भिक्षा मागणी. तर त्या ठिकाणी कित्येक वर्ष तो त्या फुटपाथवरती त्याचा पाय दुमडून त्या ठिकाणी भिक्षा मागत होता. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. बॅरो म्हणजे अ कार्ट, अ बॅरो
म्हणजे कार्ट दिले जातं. अ कार्ट म्हणजे कार्ट हातगाडी. इन द इव्हिनिंग सायंकाळच्या वेळी समवन म्हणजे कोणीतरी एक समवन वुड कम विथ अ बॅरो दॅट मीन्स कम विथ अ कार्ट अँड टेक हिम अवे. कुणीतरी त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी त्या ठिकाणी हातगाडी घेऊन येत असत आणि त्याला या गणपतला त्या हातगाडीवरती घेऊन जात असत. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. ही हॅड नेवर बीन नोन म्हणजे तो चालत त्याला चालता येत आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक कारण त्याचा पाय तुंबडलेला असायचा, तो फुटवा त्याने बसलेला असायचा, त्याचा पाय अगोदर त्या ठिकाणी वक्र होता, त्यामुळे त्याला चालता येत नव्हते. सर्वांना थोडक्यात म्हणजे मला माहिती आहे त्याला चालता येत नव्हतं. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट अ कोलॅप्स, गणपत astonished everyone, leaping on his feet and actually running at to speed in the direction of the bank. बघा काय आश्चर्य आहे. But now learning that means listening, but the listening that the bank was about to collapse. बघा गणपत was sat on a pavement, तो त्या पेमेंट बसलेला होता. But on learning the bank was about to collapse. पण त्या गणपतीने काय केलं की ऐकलं काय की त्याची बँक बुडत आहे किंवा दिवाळखोरीमध्ये निघत आहे. तत्क्षणी इमिजिएटली गणपत लिपिंग टू हिज फीट, लगेच गणपतीने काय केलं त्याच्या पायावरती लिप म्हणजे जम्प, लिप केली ती लिप म्हणजे काय जम्प, जम्प. तर ते काय केलं लगेच तत्क्षणी इमिजिएटली गणपत वॉज लिपिंग टू हिज फीट, त्याने काय केलं पायावरती उडी मारली आणि एव्हरीवन ॲस्टॉनिश, सर्वांना आश्चर्य झालं की गणपतला आतापर्यंत काही चालताना पाहिलं नाही. गणपतने काय केले एका पाया उडी मारली अँड गणपत रनिंग ॲट टू स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. अतिशय वेगाने बँकेच्या दिशेने तो पळत सुटला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन अ सेव्हिंग. आणि त्यानंतर लक्षात लोकांना समजलं, इट सून बिकेम नोन, लगेच लोकांना लक्षात आलं की लोकांना समजलं गणपत हॅड 1000 रुपीज इन अ सेव्हिंग इन द पिंपळ नगर बँक. तर त्या लोकांच्या लक्षात आलं, समजलं की त्यांनी काय 1000 रुपये हजारिक रुपये त्यांनी काय केलं बँकेमध्ये त्याच्या खात्यामध्ये ठेवलेले होते. लास्ट पॅरेग्राफ ऑफ पेज नंबर 51, 51 पानावरचा शेवटचा पॅरेग्राफ. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. पिंपळनगर सेल्डम हॅड क्रिसिस, सेल्डम और नेवर हॅड फ्लड्स, earthquakes or a drought, and the imminent crash of the Pimpalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash or putting. ठीक आहे बघा आपण. Men stood in a group or street corners discussing the situation. मग ही बातमी त्या ठिकाणी शहरावर त्या गावामध्ये पसरल्यानंतर लोक मग त्या ठिकाणी रस्त्यावरती चौकात त्या ठिकाणी येऊन त्या परिस्थितीविषयी त्या ठिकाणी चर्चा करू लागले. पिंपळनगर सेल्डम हॅड क्रिसिस, seldom or never had floods, earthquakes or drought. तर अशा या पिंपळनगर या गावावरती आतापर्यंत कधीही कसलंही कसं संकटच नव्हतं. म्हणजे कधी महापूर आलेला आहे की भूकंप झालेला आहे किंवा ड्रॉट म्हणजे त्या ठिकाणी शॉर्टेज रेनफॉल म्हणजे दुष्काळ पडलेला आहे
असं कधी असा प्रसंग त्या ठिकाणी या पिंपळनगर गावात आलेला नव्हता. अँड द इमिनंटचा अर्थ स्टँडिंग अबव ऑदर इन क्वालिटी ऑफ पोझिशन, संकट वगैरे इत्यादी घडण्याचा संभव. अँड द इमिनियंट क्रॅश ऑफ द पिंपळनगर सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग द रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. आणि मग अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी आल्यामुळं साहजिकच लोक त्या ठिकाणी थोडेसे त्याच्यावरती विचार करू लागले. प्रत्येकजण त्याविषयी तर्क करू लागले. स्पेक्युलेटिंग आता चिविंग ओव्हर, थोडक्यात ते विषय चर्चा करणे, तर्क अंदाज करणे, गेस. आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी त्या बँकेविषयी त्या ठिकाणी तर्क अंदाज करू लागले. समवन बोस्टेड ऑफ देअर farsightedness, congratulating themselves on having already taken out their money. काही जणांना बूस्ट म्हणजे शो ऑफ, बूस्ट दिला अर्थ शो ऑफ म्हणजे स्वतःची पाठ थोपटणे. Some people boasted or the show off of their farsightedness, म्हणजे जी काय तुम्ही दिला अर्थ farsightedness म्हणजे लॉंग साइडेड म्हणजे धोरणी. काही लोक त्या ठिकाणी त्यांच्या धोरणाबद्दल की आपण जो निर्णय घेतला तो योग्य घेतला, आपण त्या बँकेत पैसे ठेवले नाहीत म्हणून ते स्वतःची पाठ ठोकू लागले. त्यानंतर काही लोकांनी पैसे दिले लागली तर बँकेतून काढून घेतले. या सर्व गोष्टीमुळे त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी स्वतःला हुशार समजू लागले. ऑल नो ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट इन एनी. काही लोक म्हटले की आम्ही त्या बँकेत पैसाच ठेवला नाही. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन फॉर अ क्रॅश. तर काही लोक परत त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या कारणाने चर्चा करू लागले. पुटिंग बघा पान उलटायचं आहे, टर्न द पेज. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस indulged in a by said Govind Ram. The said had played the state, said one. He said fled the country, said other. He was hiding in a Pimpalnagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said the fourth, and had been found that morning by the sweeper boy. तर it all down excesses indulged in by said गोविंद राम. काही लोक चर्चा करू लागले की indulge in, they took part in something. केवळ त्या पैशाच्या ठिकाणी उधळपट्टी केल्यामुळेच राम गोविंद सेठ इन बँकेच्या पैशाची उधळपट्टी केल्यामुळं ही वेळ आलेली आहे असं काही लोक विचार करू लागले. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. त्या लोकांच्या मधील एक जण, one person said the saint Ram Govind had fled. इथं कुठला टेन्स आहे बघा, परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कारण हॅड हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि फ्लेड हे पास्ट पार्टिसिपल. फ्लायचं फ्लेड, फ्लाय, फ्ल्यू, फ्लेड. म्हणून हे कसं आहे पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ वाक्य आहे. सेड गोविंद हॅड फ्लेड द स्टेट. त्याच्यातला इजन काय म्हणाला की सेड गोविंद राज्याच्या ठिकाणी राज्यातूनच ठिकाणी पळून गेलेले होते, पळून गेले. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनदर. अरे राज्य काय म्हणताय ते देशातूनच त्या ठिकाणी पळून दूर पळून गेलेले होते. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर, सेड. तिसरा भाग चर्चेला उदाहरण फुटलेलं आहे. कोण काय म्हणायचं काय आपल्याला माहिती आहे. असा प्रसंग जर निर्माण झाला तर कोण काय म्हणले सांगता येत नाही. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी यायची. आपला दृष्टिकोन जो आहे त्यानुसार आपण विचार आपले मांडत असतो. आपल्या मनातील विचार, आपले दृष्टिकोन, विचार करण्याची पातळी कशी आहे त्याच्यानुसार आपण काय करत असतो त्याविषयी आपण चर्चा करत असतो. तर तिसरा व्यक्ती काय म्हणतोय, ही वॉज म्हणजे राम गोविंद सेठ वॉज हायडिंग इन अ पिंपळनगर. तर कोण तिसरा म्हणाला नाही, देश वगैरे किंवा राज्य पळून गेलेलं नाही. या पिंपळ गावातच पिंपळनगर या शहरातच त्या ठिकाणी ते लपून बसलेले. हाईड, HID, हाईडचा अर्थ लपणे. आणि ही वॉज हायडिंग, राम गोविंद सेठ
वॉज हायडिंग इन अ पिंपळनगर. तर ते पिंपळनगरमध्येच कुठे गेलेले नाही, ते पिंपळनगरमध्येच काय केलेले, लपलेले होते. ही हॅड हँग्ड, HAND हँग, हँग म्हणजे लटकणे. हँगचं पास्ट टेन्स ॲज वेल ॲज पास्ट पार्टिसिपल, आहे की नाही, त्याला इंडी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे आणि हॅड आहे म्हटल्यानंतर हे सुद्धा कसलं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मला विचारतात की मेक अ पास्ट परफेक्ट टेन्स, लास्ट वाक्य देतील, ही इज हँगिंग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री. मेक अ पास्ट परफेक्ट टेन्स. तर अशा वाक्याचं काय करा, पूर्ण भूतकाळ वाक्य तयार करा. तर हे असं करावं लागेल की ही हॅड हँग्ड. तर ते काय झाले होते, लटकले, थोडक्यात फाशी घेतली, लटकलेले होते. हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री, हे चिंचेच्या झाडाला त्यांनी काय केली होती, लटकले किंवा लटकलेले होते किंवा थोडक्यात फाशी घेतलेली होती. हा चौथा म्हणतोय काय की अँड ही हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. कारण सकाळीच आज या बँकेच्या झाडोळ्याने पाहिलं आहे की चिंचेच्या झाडाला या राम गोविंद सेठ, की जे त्यांची बँक आहे मालकीची, अशा या राम गोविंद सेठने काय केले, चिंचेच्या झाडाला फाशी घेतलेली होती, हे त्यांनी पाहिलेलं आहे, असा चौथा म्हणतोय. बाय सून the small bank had sum through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govind Ram on his houseboat in Kashmir. बघा प्रसंग असा आलेला आहे, राम गोविंद सेठ हे त्या ठिकाणी गावामध्ये दिसत नाहीत, उपस्थित नाही, लोकांना माहिती नाही की त्या ठिकाणी गावामध्ये आहे का कुठे आहेत, परंतु चर्चा मध्ये सर्वांची चालू आहे. आणि दुपार बायनून, नूनचा अर्थ दुपार, पण बायनून दुपारपर्यंत द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश, म्हणजे उपलब्ध असलेली रोकड रक्कम, रेडी कॅश म्हणजे उपलब्ध तयार असलेली रोख रक्कम. दुपारपर्यंत द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. तर या दुपारपर्यंत असणाऱ्या रोख रकमेबद्दल त्या छोट्याशा बँकेने किती रक्कम असणार आहे, तर त्यासाठी द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेम. डायलेम म्हणजे पेच प्रसंग. DILE डबल एम ए. डायलेम म्हणजे सॉरी डायलेम म्हणजे काय, पेच प्रसंग. तर या बँकेच्या व्यवस्थापकाला तर अशा प्रकारचा प्रसंगाला सामोरं जावे लागलेले आहे. द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेम. इमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then. बघा, इमर्जन्सी फंड could only be obtained from another bank, आणि लगेचच इमर्जन्सी ताबडतोब त्या ठिकाणी जर फंड्स जर पैसा उपलब्ध करायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी इतर बँकेतून ओनली ऑब्टेन फ्रॉम अनादर बँक, दुसऱ्या बँकेतून त्या ठिकाणी उपलब्ध करणं शक्य होतं. सम 30 माइल्स डिस्टन्स, आणि हे जर साधारण 30 मैलापर्यंत असेल तर ते शक्य होतं. अँड ही वॉजंट शुअर ही कुडंट परस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन. पण जवळ त्या ठिकाणी बँक नसल्यामुळं ही वॉजंट शुअर, त्यांना खात्री नव्हती की ही कुड परस्यूड. परस्यूड अर्थ बघा दिला इथं, मेक समवन टू बिलीव्ह म्हणजे खात्री पटवणे.
खात्री, परस्यूटचा अर्थ खात्री पटवणे. ही कुड परस्यूट द क्राऊड. तर या मॅनेजरला, या व्यवस्थापकाला, या जमावाला खात्री पटवून देणं टू वेट अंटिल दे, की ती रक्कम मिळवेपर्यंत पटवून देणं त्यांना शक्य नव्हतं. ही वॉजंट शुअर, खात्री नव्हती. ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूट द क्राऊड टू वेट अंटिल देन. कारण या 30 मैलापर्यंतच्या जवळ असणाऱ्या बँकेतून त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून आणणे आणि तोपर्यंत या जमा झालेल्या जमावाला खात्री करून सांगणे, पटवून सांगणे की त्यांना खात्री वाटत नव्हती. अँड देर वॉज नो वे ऑफ contacting Seth Govindaram on his houseboat in Kashmir. आणि या बँकेचे जे ओनर होते राम गोविंद सेठ, तर त्यांना कोणत्या कोणी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत संपर्कात येणे हे शक्य नव्हते. वॉज नो वे, कसलाही संपर्क त्यांना होत नव्हता. आणि हाऊसबोट इन काश्मीर, त्या काश्मीरमधील हाऊसबोट या ठिकाणी त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. आणि म्हणून हे जे बँकेचे मॅनेजर ऑफ दॅट बँक, पिंपळनगर बँक, ते त्या बँकेचे व्यवस्थापकांना सुद्धा त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे हाऊसबोटमध्ये असलेले आहे ते त्याला वाटतं की ते राम गोविंद सेठ जे आहेत ते हाऊसबोटिंग त्या ठिकाणी काश्मीरमध्ये करता येत आणि तिथं त्यांच्याशी संपर्क त्या ठिकाणी होईल असं त्यांना देखील वाटत नव्हतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया आणि राहिलेला जो भाग आहे त्या ठिकाणी काय करायचा आपण पुढच्या तासाला पाहूया. तर एक लक्षात घ्या, हा जो आता आपण पाहिलेला आहे ओल्ड गणपतपासून आहे का नाही, 3rd पॅरेग्राफ ऑफ पेज नंबर 51 तिथपासून आपण बघितलेला आहे. तर तो उतारावरती जर तुम्हाला तो घरी लिहायचा आहे उतारा, हा पॅसेज जो आहे, पॅसेज संपूर्ण लिहायचा नाही, त्या पॅसेजची पहिली ओळ अर्धी आणि आपण शेवटची आपण पाहिली. तर अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. काय करायचं, पहिली अर्धी ओळ कुठली, ऑन गणपत द बेगर ही अर्धी ओळ लिहायची आणि त्यानंतर डॅश करायचं, टिंबाटीमध्ये यायचा आणि सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर अशी एवढी फक्त एक ओळमध्ये लिहायची, एक ओळ होईल. आणि त्याच्यावर जे काय प्रश्न आहेत A1, A2, A3, A4 आणि A5 हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि त्याच्यावरचे तुम्ही सोडवल्यानंतर समजा जर मला तर याच्यावरती टेस्ट देता आली तर काय करेन, त्याच्यावरती टेस्ट देईल. हेच काय करायचं, पूर्णपणे वाचून जसं मी शिकवलेलं आहे ते अंडरस्टँडिंग करून घ्यायचं, पुन्हा एकदा वाचा, हे प्रश्न उत्तर सोडवा की तुम्हाला त्या ठिकाणी टेस्टवरती प्रश्नचे उत्तर तुम्हाला लिहिता येतील. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया आणि द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन we'll see next period, that means tomorrow. Okay, थांबूया ठिकाणी आपण.